दादा, ही अंगावर काटा येणं म्हणजे नक्की काय असतं रे? जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर मरण समोर असूनही तो राजा न डगमगता मृत्यूला सामोरं गेला ना, त्याचा इतिहास ऐकला की आपोआपच करतं काटा येणं काय असतं. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते औरंग, और शेर के बच्चे को समोर साक्षात मृत्यू उभा होता, पण त्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे काढून भिडणारा माझा राजा तिथे उभा होता. औरंगजेबाने अट घातली होती, स्वराज्य दे, धर्म बदल, पण औरंगजेब विसरला होता. साखरदंडात जखला तरी वाघ हा वाघच असतो. ज्यावेळी आपल्या धर्मासाठी, आपल्या पवित्र मातृभूमीसाठी 1-2 दिवस नाही तर तब्बल 40 दिवस अमानुष छळ सर करूनही मस्तक झुकलं नाही, तो होता माझा राजा. शरीराचे तुकडे केले जात होते, डोळ्यात तापलेल्या सळ्या कुपरल्या जात होत्या, जीभ छाटली जात होती आणि अंगाची कातडी सोडली जात होती. वेदनेच्या अशा अंधारातही त्याच्या मुखातून फक्त स्वराज्य आणि शंभू हा शब्द बाहेर पडत होता. त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण आपल्या स्वाभिमानाची तडजोड कधीच केली नाही. आज 1 फेब्रुवारी हा दिवस फक्त कॅलेंडरची तारीख नाही, तर हा दिवस आहे आपल्या अस्मितेचा, आपल्या रक्ताचा, आपल्या स्वाभिमानाचा. आपल्या राजांचा हा ज्वलंत इतिहास, हा अढळ स्वाभिमानाने आजच्या पिढीपर्यंत, घराघरात आणि प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. कारण हा इतिहास आपल्याला जगाला शिकवतो, लढायला शिकवतो आणि मरायचं कसं हेही शिकवतो.